लक्ष द्या. आजचा क्लास आपला आपण ऍसिड बेसचे थेऱ्या पाहिल्या होत्या. ऍसिड अकॉर्डिंग टू अरेनियस, अकॉर्डिंग टू लॉरी ब्रॉन्स्टेड, अकॉर्डिंग टू लेविस, आणि नंतर बेस या तिघांच्या प्रॉपर्टीवरून म्हणजे 3 प्रकारच्या थेऱ्या आपण ऍसिड बेस याच्या पाहिल्या होत्या. आज आपण नवीन टाईपचा कन्सेप्ट पाहणार आहोत, तो म्हणजे एम्फोथेरिक नेचर ऑफ वॉटर. आता एम्फोथेरिक नेचर ऑफ वॉटर, व्हॉट इज मीन बाय एम्फोथेरिक? एम्फोथेरिक म्हणजे ज्याप्रमाणे आपण 3 पार्ट पाडले होते 11th स्टँडर्ड मध्ये, की एलिमेंटचे 3 टाइप्स पडतात, एक मेटल, एक नॉन मेटल आणि एक मेटॅलॉइड. मग समजा आता एलिमेंट प्रमाणेच या कंपाऊंड सुद्धा 3 पार्ट पडतात. नंबर फर्स्ट ऍसिड, नंबर बेस, सेकंड नंबर बेस आणि थर्ड नंबर आहे एम्फोथेरिक. आता एम्फोथेरिक आणि मेटॅलॉइडच्या प्रॉपर्टी सेम आहे. एखादा कंपाऊंड जर ऍसिडचे गुणधर्म दाखवत असेल तर त्याला आपण ऍसिड म्हणतो. एखादा कंपाऊंड जर बेसचे गुणधर्म दाखवत असेल तर त्याला आपण बेस म्हणतो. आणि एखादा कंपाऊंड कोणते ना कोणते म्हणजे एका रिएक्शन मध्ये ऍसिडचं काम करते, एका रिएक्शन मध्ये बेसचं काम करते, म्हणजे दोन्हीही कॅटेगरी सांभाळते, त्याला म्हणतात एम्फोथेरिक. समजलं का? एम्फोथेरिक मीन्स the solution or the substance which shows both the character in a different reaction. म्हणजे अलग अलग प्रकारचे कॅरेक्टर अलग अलग प्रकारचे रिएक्शन मध्ये दाखवते, त्याला आपण एम्फोथेरिक नेचर म्हणतो. आता आपल्याला एम्फोथेरिक नेचर ऑफ वॉटर पाहायचं आहे. एम्फोथेरिक नेचर ऑफ वॉटर. तुम्हाला क्वेश्चनिंग व्हाय वॉटर इज शो एम्फोथेरिक नेचर, एक्सप्लेन एम्फोथेरिक नेचर ऑफ वॉटर, व्हाय वॉटर इज अ एम्फोथेरिक. असे अलग अलग प्रकारचे प्रश्न येतील. कधी कधी तर हाही प्रश्न येतील तुम्हाला की अशी रिएक्शन सांगा की वॉटर त्यात ऍसिड आहे, अशी रिएक्शन सांगा की वॉटर त्यात बेस आहे. आणि अशा पद्धतीचं आपण हे सिस्टमॅटिकली आज पाहणार आहोत. एम्फोथेरिक नेचर ऑफ वॉटर म्हणजे वॉटर ऍक्ट ऍज अ बेस, वॉटर ऍक्ट ऍज अ ऍसिड. म्हणजे वॉटर ऍसिडचं सुद्धा काम करते आणि वॉटर बेसचं सुद्धा काम करते, ते आपण आज पाहणार आहोत. पहा एम्फोथेरिक नेचर ऑफ वॉटर. वॉटर हॅज अ ॲबिलिटी टू ऍक्ट ऍज अन ऍसिड ऍज वेल ऍज बेस. वॉटर मध्ये ऍबिलिटी असते ऍसिडची आणि बेस प्रिपेअर करायची. कारण ज्या वेळेस आपण वॉटरला 2 भागामध्ये डिवाइड करतो त्यावेळेस एक भाग एच पॉझिटिव्ह असतो आणि दुसरा भाग कोणता असतो? OH निगेटिव्ह. म्हणजे अकॉर्डिंग टू अरेनियस थेरी, अरेनियस थेरीचा जर वापर केला आपण तर दोज कंपाऊंड विच गिव्स H पॉझिटिव्ह आयन, that compound are called as acid. आणि जो कंपाऊंड OH निगेटिव्ह देतो त्याला आपण काय म्हणतो? बेस. परंतु वॉटर असा कंपाऊंड आहे की तो दोन्ही देतो, H पॉझिटिव्ह सुद्धा देतो आणि OH निगेटिव्ह सुद्धा देतो. आता बघा, वॉटर हॅज अ ॲबिलिटी टू ऍक्ट ऍज अ बेस ऍज वेल ऍज ऍसिड. Such a behavior called as एम्फोथेरिक नेचर ऑफ वॉटर. आणि या बिहेवियरला काय म्हणतात? एम्फोथेरिक नेचर ऑफ वॉटर. आता बघा, या पहिल्या नंबरच्या रिएक्शन मध्ये जो आपला वॉटर आहे, या पहिल्या नंबरच्या रिएक्शन मध्ये जो आपला वॉटर आहे तो वॉटर ऍक्ट ऍज अ ऍसिड आहे. का बरं? बिकॉज अमोनिया आर बेसिक इन नेचर. आणि बेस सोबत कधीच रिएक्ट होत नसते. बेस दुसऱ्या बेस सोबत रिएक्ट कधीच होत नसते. हा अमोनिया आहे, हा अमोनिया एक H घेणार. आता हा H घेणारा आहे, फोटॉन घेणारा आहे, म्हणून हा काय असणार? हा ऍसिड आहे, हा आहे बेस. मग हा काय? OH बेस. नॉर्मली OH कोण देते? OH बेस
मग हा झाला बेस, हा झाला ऍसिड, हा झाला बेस, हा झाला ऍसिड. मग असं काय आहे हा बेस. मग राहिलेला कंपाऊंड कोणता असेल ऍसिड. म्हणजे या पहिल्या रिएक्शन मध्ये वॉटर ऍसिडचं काम करून राहिलं. कसं असते, दोन प्रकारचे मजूर लोक काम करतात. एक मजूर लोक जम्माती पाहिजे आणि तो स्वतः निंदते वावरात. मग तो दोन्ही गुणधर्म दाखवते की नाही. निंदण्याचा गुणधर्म दाखवते आणि तो जम्मातचा काय असते जमादार असते. काय असते तो जमादार. म्हणजे दोन्ही कंपाऊंड बरोबर आहेत की नाही. मग दोन्ही प्रॉपर्टी दाखवला, मजुराचे काम करून आला, जमादाराचे काम करून आला, मग त्याला म्हणतात अँपोथेरिक. दुसरी गोष्ट, एक माणूस एका फॅक्टरीमध्ये दोन कामं करते. तो माणूस फॅक्टरीमध्ये वर्क सुद्धा करते आणि संध्याकाळी मालकाच्या गाडीवर ड्रायव्हर होऊन मालकाला घरी सुद्धा नेऊन देते. म्हणजे दोन्ही कामं करून आला, ड्रायव्हरचंही काम करून राहिला आणि मजुराचंही काम करून आला. मग तो मजूर काय होणार, तो मजूर म्हणजे अँपोथेरिक होणार. काय होणार तो, एकच सबस्टन्स दोघांचंही काम करते. एकच सबस्टन्स दोघांचंही काम करते, त्याला म्हणतात अँपोथेरिक नेचर ऑफ वॉटर. या रिएक्शन मध्ये हा जो ऍसिड आहे हा ऍसिडचा सॉरी हा जो वॉटर आहे तो ऍसिडचं काम करून राहिला आणि या रिएक्शन मध्ये हा जो वॉटर आहे तो बेसचं काम करून राहिला. आता बघा, आयोनायझेशन ऑफ ऍसिड अँड बेस. लक्ष द्या, तसे तर ऍसिड आणि बेस कमी प्रमाणात आयोनाइज होतात, जास्त प्रमाणात आयोनाइज होत नाही ऍसिड. परंतु ऍसिडचे आणि बेसचे अजूनही दोन दोन प्रकार पडतात. आता ऍसिडचे म्हटलं म्हणजे जे ऍसिड एकदम स्ट्रॉंग असतात त्याला आपण स्ट्रॉंग ऍसिड म्हणतो. जे ऍसिडचे बॉन्ड वीक असतात त्याला आपण वीक ऍसिड म्हणतो. म्हणजे ऍसिडचे दोन प्रकार पडले. एक कोणता आहे, एक आहे स्ट्रॉंग ऍसिड, एक आहे वीक ऍसिड. मग त्याचप्रमाणे सिमिलरली बेसचे सुद्धा दोनच प्रकार पडतात. एक म्हणजे स्ट्रॉंग बेस आणि सेकंड म्हणजे वीक बेस. आता दोन कंपाऊंड आहेत, यातला स्ट्रॉंग ऍसिड आणि स्ट्रॉंग बेस हा खूपच म्हणजे खूपच कमी आयोनाइज होतो. याच्यापासून लवकरात लवकर आयन्स मिळत नाही. परंतु वीक ऍसिड आणि वीक बेस या दोघांपासून लवकरात लवकर काय मिळतात, आयन्स मिळतात. आणि म्हणून आपल्याला पाहायचं आहे, पहा आयोनायझेशन ऑफ ऍसिड अँड बेस. वीक ऍसिड अँड वीक बेस आर आयोनाइज व्हेरी फास्ट. खूपच लवकर आयोनाइज होतात ते कोण, वीक ऍसिड आणि वीक बेस. बिकॉज देअर इंटरमॉलिक्युलर फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन आर व्हेरी वीक. त्यामध्ये फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन जे असतात ते वीक असतात, म्हणजे वंडरवॉल फोर्सेस असतात. काय असतात, वंडरवॉल फोर्सेस. त्या कारणानं त्याचं बरोबर आयोनाइज होणं शक्य होईल आणि चांगल्या प्रकारे वीक ऍसिड आणि वीक बेसच आयोनाइज होऊ शकतात. आता बघा, तो त्यानंतरचा कंपाऊंड आहे आपला डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ वीक ऍसिड अँड वीक बेस. डिसोसिएशन कॉन्स्टंट, समजा एखादा मॉलिक्यूल डिसोसिएट होऊन राहिला, मग तो एक पॉइंट असते, इक्विलिब्रियमचा एक पॉइंट असते की बस या पॉइंटवर हे डिसोसिएट होतात, या पॉइंटवर डिसोसिएट होतात. तुम्हाला सांगतात लय वेळा की हो, ते जर एखादा कंपाऊंड जर तो त्या वॉटरमध्ये डिझॉल्व होत नसेल तर त्या वॉटरला तपवतात, त्याला हीट करतात. त्याला काय करतात, हीट. आणि हीट म्हणतात तो टाकला आपोआप फैलते. आणि जर थंड पाण्यामध्ये टाकला तर तो लवकरात लवकर विरघळत नाही. मग तशा प्रकारचा कन्सेप्ट आहे डिसोसिएशन कॉन्स्टंट. ते टेम्परेचर, तो पॉइंट की ज्या पॉइंटले त्या एखाद्या सबस्टन्सचं डिसोसिएशन होऊन राहिलं, तो एक पॉइंट की ज्या पॉइंटले एखाद्या सबस्टन्सचं डिसोसिएशन होऊन राहिलं, अशा प्रकारच्या कॉन्स्टंटला आपण डिसोसिएशन कॉन्स्टंट असं म्हणतो ऑफ वीक ऍसिड अँड वीक बेस. कारण स्ट्रॉंग ऍसिड आणि स्ट्रॉंग बेस हे जास्तीत जास्त आयोनाइज होत नाही आणि म्हणून आपण डिसोसिएशन कॉन्स्टंट कोणाचा घेतो, फक्त वीक ऍसिड आणि वीक बेसचा. लक्ष द्या, आता द डिसोसिएशन कॉन्स्टंट फॉर डिसोसिएशन इक्विलिब्रियम. लक्ष द्या, द डिसोसिएशन कॉन्स्टंट
फॉर डिसोसिएशन इक्विलिब्रियम, म्हणजे डिसोसिएशन इक्विलिब्रियम म्हणजे त्या कंडिशनला डिसोसिएशन कॉन्स्टंट कोणाचा ऑफ वीक ऍसिड और वीक बेस इज डिफाइंड एज द इक्विलिब्रियम कॉन्स्टंट फॉर डिसोसिएशन इक्विलिब्रियम ऑफ वीक ऍसिड और वीक बेस. म्हणजे डिसोसिएशन इक्विलिब्रियम म्हणजे तो पॉइंट, ती जागा की जिथे ते डिसोसिएट होऊन राहिले ऑफ वीक ऍसिड अँड वीक बेस. त्या वीक ऍसिडची आणि वीक बेसची अशी एक जागा की त्या जागेवर असा एक पॉइंट की त्या पॉइंटवर दोनही आयनाइज होऊन राहिले, एच पॉझिटिव्ह ओएच निगेटिव्ह, एच पॉझिटिव्ह ओएच निगेटिव्ह अशा प्रकारे कन्सर्न आहे. आता अकॉर्डिंग टू डेफिनेशन, या डेफिनेशन नुसार जर आपल्याला डिसोसिएशन कॉन्स्टंट काढायचा असेल तर आपण असं लिहू शकतो, डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ ऍसिड, असं तुम्हाला ऍसिड देऊन दिलेला आहे मी. डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ ऍसिड इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ एच पॉझिटिव्ह आयन इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए निगेटिव्ह. का बरं असं का बरं घेतलं आपण हे? कारण रिएक्शन आहे आपल्याजवळ, ऍसिड रिएक्शन ही आहे आणि बेसची रिएक्शन ही आहे. समजा आपण ऍसिड घेतला HA, कोणता घेतला HA, मग ऍसिड तुम्हाला माहित आहे एच पॉझिटिव्ह देते, ऍसिड एच पॉझिटिव्ह आणि जो हा ए आहे हा निगेटिव्ह. नंतर आपण सेकंड कंपाऊंड घेतला BOH, म्हणजे बी पॉझिटिव्ह आणि OH निगेटिव्ह. म्हणजे आता या ऍसिडचं जर आपल्याला डिसोसिएशन कॉन्स्टंट काढायचा असेल तर जे आयन्स आहेत, कोणकोणते आयन्स आहेत, एच पॉझिटिव्ह आणि ए निगेटिव्ह, या दोन्हीही आयनचं आपल्याला कॉन्सन्ट्रेशन घ्यायचं असतं आणि खाली जो टर्म आहे आपली ती टर्मचं कॉन्सन्ट्रेशन. लक्ष द्या, डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ ऍसिड इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ बोथ द आयन्स आणि अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ HA, दॅट ऍसिड. आता बघा बेस साठी सेम फॉर्म्युला सेम आहे, कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी पॉझिटिव्ह, कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH निगेटिव्ह आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ BOH. बी पॉझिटिव्हचं कॉन्सन्ट्रेशन, OH चं कॉन्सन्ट्रेशन अपॉन BOH चं कॉन्सन्ट्रेशन. अशा प्रकारे डिसोसिएशन कॉन्स्टंट हा आपल्याला सांगता येतो. लक्ष द्या, आता आहे मोस्ट इम्पॉर्टंट. 1888 साली ऑसवाल्ड, द ग्रेट केमिस्ट इन द 18th सेंचुरी, म्हणजे 1800च्या शतकाच्या त्या पुढ्या फाउंडेशन मधला एकदम ग्रेटेस्ट सायंटिस्ट की ज्यानं सबस्टन्स बद्दल, पदार्थशास्त्र म्हणजे पदार्थशास्त्र म्हणतात त्याला, पदार्थशास्त्रामध्ये खूप प्रगती केली. त्याचं नाव आहे ऑसवाल्ड. 1888 साली यानं डायल्युशनचा लॉ मांडला की एखादा सबस्टन्स जर एखाद्या सबस्टन्स मध्ये आपण डिझॉल्व्ह केला तर कोणते कोणते आढळतात आणि काय काय आढळते हे या ऑसवाल्डनं त्याच्या प्रयोगातून 1888 साली, म्हणजे जवळपासच आहे, हा शोध लावला. आता ऑसवाल्ड डायल्युशन लॉ आपण दोन साठी अलग अलग करू, वीक ऍसिड साठी अलग आणि वीक बेस साठी अलग. आता नंबर फर्स्ट म्हणजे मी त्याला स्मॉल ए नाव दिलं. स्मॉल ए आहे वीक ऍसिड. आता बघा वीक ऍसिड ऑसवाल्ड डायल्युशन लॉ काय म्हणते, लक्ष द्या. आता आपण ऑसवाल्ड डायल्युशन लॉ 1888 साली झाला होता. आता त्याचं म्हणणं काय आहे ते पहा. कन्सिडर अँड वीक इक्विलिब्रियम ऑफ वीक ऍसिड. कन्सिडर अँड इक्विलिब्रियम ऑफ वीक ऍसिड. एक वीक ऍसिडचं इक्विलिब्रियम घ्या म्हणते. कन्सिडर अँड इक्विलिब्रियम ऑफ वीक ऍसिड HA. HA हा वीक ऍसिड घेतला, HA हा काय घेतला वीक ऍसिड, किंवा तुम्ही लिहू शकता कन्सिडर अँड वीक ऍसिड HA. इक्विलिब्रियम काढूच नका, लिहू नका, नंतर येते सिंपल लिहून करा. कन्सिडर अँड इक्विलिब्रियम म्हणजे इक्विलिब्रियम घ्या ऍसिड ऑफ वीक ऍसिड HA दॅट एक्झिस्ट इन अ सोल्युशन. पार्ट की जे त्या सोल्युशन मध्ये एक्झिस्ट आहे partly as the undissociated species HA and the partly
H पॉझिटिव्ह अँड A निगेटिव्ह आयन्स देन म्हणजे या रिएक्शनचं डिस्क्रिप्शन आहे की एक हा वीक ऍसिड घ्या इक्विलिब्रियमचा आणि दोन प्रकारे घ्या, एक हा डिसोसिएट होऊन नाही राहिला आणि हे डिसोसिएट झाले. मग डिसोसिएट न झालेला आणि डिसोसिएट झालेले हे अलग अलग कॅटेगरीमध्ये बसवा की हा जो H आहे हा डिसोसिएट झालेला नाही आहे आणि हा H पॉझिटिव्ह आणि A निगेटिव्ह हे दोन्हीही काय आहेत, डिसोसिएट झालेले आहेत. आता पहा, द ऍसिड डिसोसिएशन constant, the acid dissociation constant is given by ऍसिडचा डिसोसिएशन कॉन्स्टंट हा तुम्हाला दिलेला आहे K ऍसिड इक्वल टू H पॉझिटिव्ह A निगेटिव्ह म्हणजे कॉन्सन्ट्रेशन ऑफ H पॉझिटिव्ह, कॉन्सन्ट्रेशन ऑफ A निगेटिव्ह आणि अपॉन H डेफिनेशन नुसार. मग सपोज 1 मोल ऑफ ऍसिड म्हणजे 1 मोल याचे काय आहे 1 मोल घेतला. 1 मोल ऑफ ऍसिड इनिशियली प्रेझेंट इन व्हॉल्यूम V म्हणजे V एवढ्या व्हॉल्यूम मध्ये तुम्ही HA या ऍसिडचा 1 मोल टाकला. समजा एक बीकर आहे, त्या बीकर मध्ये V एवढा व्हॉल्यूम आहे, कॅपिटल V एवढा व्हॉल्यूम आहे आणि तुम्ही HA नावाचा ऍसिड त्यात 1 मोल टाकला. किती मोल टाकला? 1 मोल ऍसिड त्यात तुम्ही टाकला. ऑफ द सोल्युशन ऍट इक्विलिब्रियम म्हणजे ऍट रेस्ट जवळपास द फ्रॅक्शन ऑफ अन ऍसिड डिसोसिएट. काही काळानंतर ऍट इक्विलिब्रियम काय होते, ऍसिड डिसोसिएट व्हायला सुरुवात होते आणि वुड बी अल्फा आणि तो घेतला आपण डिसोसिएटचा काय आहे अल्फा. वुड बी डिसोसिएट वुड बी अल्फा म्हणजे अल्फा एवढे पार्टिकल डिसोसिएट होऊन राहिले म्हणजे हा सुद्धा अल्फा, हा सुद्धा अल्फा, हा सुद्धा अल्फा आणि हा सुद्धा अल्फा, दोन्हीही अल्फा अल्फा म्हणजे याचंही कॉन्सन्ट्रेशन पाहता. Suppose 1 mole of an acid HA initially present in volume V dm cube of the solution. At equilibrium, the fraction of an acid dissociated would be alpha. म्हणजे अल्फा एवढा H पॉझिटिव्ह बी डिसोसिएट होऊन राहिला आणि अल्फा एवढा A निगेटिव्ह बी डिसोसिएट होऊन राहिला. म्हणजे पहा आता, द फ्रॅक्शन ऑफ अन ऍसिड that remains undissociated, जो झालेला नाही आहे डिसोसिएट, त्याला 1 मोल मधून मायनस करायला लागेल. 1 मोल मधून पार्ट, दोन पार्ट असतात, एक डिसोसिएट झालेला असतो, एक अनडिसोसिएट असतो. आता अनडिसोसिएट किती आहे 1, मग त्या 1 मधून जर अल्फा काढला आपण तर अनडिसोसिएट ऍटम होते. मग अनडिसोसिएट ऍटम विल बी 1 मायनस अल्फा, 1 मोल मधून अल्फा मायनस केला. आता लक्ष द्या, HA इक्वल टू 1 मायनस अल्फा अपॉन V एवढा डिसोसिएट होऊन राहिला V एवढ्या व्हॉल्यूम मध्ये. मग HA पॉझिटिव्ह हा थोडस पा आहे, इकडं थोडस मिस्टेक आहे. HA पॉझिटिव्ह इक्वल टू A निगेटिव्ह आहे, H पॉझिटिव्ह आणि इक्वल टू A निगेटिव्ह आहे, इक्वल टू अल्फा अपॉन V, इक्वल टू अल्फा अपॉन V, इक्वल टू काय येणार ते अल्फा अपॉन V. या याचं म्हणजे याचंही पॉझिटिव्हचंही अल्फा अपॉन V, याचंही अल्फा अपॉन V, कारण पहिले याचं अल्फा होतं तर याचं 1 मायनस अल्फा होतं. मग आता याचं 1 मायनस अल्फा अपॉन V, याचंही अल्फा अपॉन V, याचंही अल्फा अपॉन V. आता कॉन्सन्ट्रेशन ऑफ दिस आता पहा, ह्या कॉन्सन्ट्रेशन ऑफ H इक्वल टू 1 मायनस अल्फा अपॉन V मोल पर डीएम क्यूब. नंतर H पॉझिटिव्ह या दोघांचं कॉन्सन्ट्रेशन अल्फा इक्वल टू आहे, काय इक्वल टू अल्फा अपॉन V.
फॉर्म्युल्यात टाकून दिलं किंमत याचं काय येणार अल्फा अपॉन व्ही 1 मायनस अल्फा अपॉन व्ही इंटू अल्फा अपॉन व्ही अपॉन 1 मायनस अल्फा अपॉन व्ही म्हणजे किती टाकून दिल्या नंतर पहा अल्फा इंटू अल्फाचा स्क्वेअर हा एक व्ही आणि एक व्ही कटला व्ही इंटू दिस म्हणजे अल्फा स्क्वेअर अपॉन 1 मायनस अल्फा इंटू व्ही परंतु 1 अपॉन व्ही काय असते कॉन्सन्ट्रेशन 1 अपॉन व्हॉल्यूम इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन मग देअरफॉर के इक्वल टू अल्फा स्क्वेअर सी अपॉन 1 मायनस अल्फा के इक्वल टू अल्फा स्क्वेअर सी अपॉन 1 मायनस अल्फा आता पहा वीक ऍसिड साठी किंवा कोणत्याही ऍसिड साठी किंवा बेस साठी हा जो अल्फा असते अल्फा हा खूपच लहान असते वीक ऍसिड साठी जो अल्फा असतो अल्फा वीक ऍसिड साठी किंवा म्हणा किंवा बेस साठी म्हणा हा जो अल्फा असतो हा व्हेरी स्मॉल असतो व्हेरी स्मॉल असल्या कारणानं 1 मायनस अल्फा इज अप्रॉक्सिमेटली 1 घेतो आपण हा जर 1 असेल तर अल्फा 0.0 समथिंग असतो म्हणजे 1 मायनस अल्फा इज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू 1 देअरफॉर के म्हणजे इक्विलिब्रियम कॉन्स्टंट ऑफ ऍसिड इक्वल टू अल्फा स्क्वेअर सी आणि हा 1 घ्यायची गरज नाही मग देअरफॉर आता हा सी इकडे गुणाकारात आहे तिकडे भागाकारात म्हणजे अल्फा स्क्वेअर इक्वल टू के अपॉन सी आर याचं उत्तर काय ना अल्फा स्क्वेअर इक्वल टू के इंटू व्ही टेकिंग स्क्वेअर रूट अल्फा इक्वल टू अंडर रूट के अपॉन सी or alpha equal to under root Ka into V and this is the relationship between dissociation constant of weak acid and dissociation constant of weak acid and dissociation अल्फा आणि के मधलं रिलेशन आहे हे सुद्धा अल्फा आणि के मधलं रिलेशन आहे या रिलेशन वर प्रॉब्लेम आहे या रिलेशन वर काय तुम्हाला प्रॉब्लेम लक्ष द्या आता आपण पहिले स्टार्टिंग सोबतच आहे आपण काहीच खोललेलं नाही आहे अजून आपण स्टार्टिंगला आपण याचा एम्पिरिक नेचर ऑफ वॉटर पाहिलं हे चांगल्या पद्धतीने तुम्हाला समजलं असेल नंतर आयनायझेशन ऑफ ऍसिड अँड बेस पाहिलं की वीक ऍसिड आणि वीक बेस फक्त आयनाइज चांगल्या प्रकारे होतात स्ट्रॉंग ऍसिड आणि स्ट्रॉंग बेस चांगल्या प्रकारे आयनाइज होत नाही नंतर डिसोसिएशन कॉन्स्टंट पाहिला त्याचा फॉर्म्युला पाहिला नंतर रिएक्शन पाहिला आपण ऍसिडची रिएक्शन जनरल रिएक्शन आणि बेसची जनरल रिएक्शन नंतर ऑर्सवर्थ डायल्युशन लॉ पाहिला आपण 1888 साली याच्यामध्ये या रिएक्शनचं कॉन्ट्रीब्युशन याचे H पॉझिटिव्ह A निगेटिव्ह and the acid dissociation constant is given by हा जो फॉर्म्युला पाहिला आपण तो ऍसिड साठी फॉर्म्युला लिहिला आता इथं यांनी सपोज 1 मोल ऑफ एन ऍसिड याचे इनिशियली प्रेझेंट इन व्हॉल्यूम V म्हणजे याचे हा ऍसिड V एवढा व्हॉल्यूम मध्ये टाकला आपण सोल्युशन ऍट द इक्विलिब्रियम द फ्रॅक्शन ऑफ द एन ऍसिड डिसोसिएटेड किती आहे अल्फा हा डिसोसिएट झाला एवढा वेअर अल्फा इज द डिग्री ऑफ डिसोसिएशन ऑफ ऍसिड द फ्रॅक्शन ऑफ एन ऍसिड दॅट रिमेन्स अनडिसोसिएट जो डिसोसिएट झाला नाही पार्ट तो आहे 1 मायनस अल्फा देअरफॉर याचे इक्वल टू 1 मायनस अल्फा अपॉन V मोल पर डीएमक्यू H पॉझिटिव्ह आणि A निगेटिव्ह इक्वल टू अल्फा अपॉन V मोल पर डीएमक्यू आता ह्या व्हॅल्यू आपण या फॉर्म्युल्यामध्ये टाकले कॅल्क्युलेशन केलं अल्फा इंटू अल्फाचा स्क्वेअर एक V खालचा आणि एक V हा कटला म्हणजे अल्फा स्क्वेअर अपॉन 1 मायनस अल्फा V 1 अपॉन V काय असते कॉन्सन्ट्रेशन मग Ka इक्वल टू अल्फा स्क्वेअर C अपॉन 1 मायनस अल्फा फॉर ऍसिड अल्फा इज व्हेरी स्मॉल 1 मायनस अल्फा इज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू 1 का बरं अल्फा खूप स्मॉल आहे मग Ka इक्वल टू अल्फा स्क्वेअर C आणि Ka इक्वल टू अल्फा स्क्वेअर अपॉन V कारण 1 अपॉन V म्हणजे C एक तर हे तुम्हाला काय दिलेलं आहे त्याच्यावर डिपेंड आहे अल्फा स्क्वेअर इक्वल टू Ka अपॉन C और अल्फा स्क्वेअर इक्वल टू Ka इंटू V टेकिंग स्क्वेअर रूट इक्वल दोन्ही स्क्वेअर रूट टाकून द्या
दिस इज द रिलेशन बिटवीन डिग्री ऑफ डिसोसिएशन अँड डिसोसिएशन कॉन्स्टंट. तुम्हाला विचारलं की व्हॉट इज द रिलेशन बिटवीन द डिग्री ऑफ डिसोसिएशन अँड इक्विलिब्रियम कॉन्स्टंट, तर तुम्हाला हे लिहिता येईल. आता अशाच प्रकारची पूरी सिस्टमॅटिक अरेंजमेंट आहे. लक्ष द्या, कोणताही ऍसिड असला आणि कोणताही बेस असला, आता ऍसिड आहे तिथं CH3COOH आहे, ऍसिटिक ऍसिड. CH3COOH त्याचे रूल्स तेच, H पॉझिटिव्ह आणि CH3COO निगेटिव्ह. कोणताही हेड, कोणताही ऍसिड, कसाही ऍसिड, या एच्या ठिकाणी एच सोडून बाकी सगळं लिहून घ्यायचं. आता हे जनरल आहे, याच्यावरून तुम्ही कोणताही ऍसिड काढू शकता, काही काढू शकता, हेच लिहायचं. फक्त याच्या ठिकाणी ते तुम्हाला दिलेलं जे ऍसिड राहील ते लिहायचं, त्यातला एच काढून टाकायचा आणि उरलेलं मायनस मध्ये टाकून द्यायचं. त्याच्या ठिकाणी एच पॉझिटिव्ह येणारच ना, बाकीचा पार्ट अपॉन पुरा ऍसिड, आणि हे असोच्या असो, तो कोणताही असो ऍसिड, त्यासाठी प्रत्येक ऍसिडसाठी हे सारखंच राहील. असंच एक्सप्रेशन राहणार आखरीपर्यंत. आता अशा प्रकारे एवढा पार्ट आपला आज झाला. पहा आता बाकीचा कन्सेप्ट जो आहे आपल्याला तो आपण उद्याला चांगल्या प्रकारे पाहू. आज आपण खूप मोठा, कारण कसं आहे हे लिहायला खूप वेळ जाते. आज लिहिलं नसतं आपण तर आपल्याला 50-55 मिनिटं लागली असते. पहिले लिहून घेतलं आणि नंतर समजून सांगितलं तर आपल्याला टाइम खूप कमी लागला. हां, अशा प्रकारे आजचं लेक्चर आपलं झालं. आता बाकीचं आपण उद्या पाहू. हां.